नमस्कार। मतदानाला अवघा एक दिवस बाकी असताना एक अत्यंत मोठी घटना घडली। ती म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक। काटोलमध्ये सांगता सभा आटोपून येत असताना अनिल देशमुखांवर हा हल्ला झाला। हल्ल्यात देशमुखांच्या डोक्याला लागल्याचा व्हिडिओ समोर आलाय। हल्ला भाजपने घडवल्याचा संशय खुद्द देशमुखांनी केलाय। मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर अनिल देशमुख यांच्यावर हल्ला त्यांनी स्वतः करून घेतला का असा संशय व्यक्त केला जातोय। अनिल देशमुख यांच्यावर दगड जो पडला आहे तो लहान दगड नसून मोठा दगड गोटा आहे। पूर्ण प्लॅन करून हा दगड टाकला असावा असंच व्हिडिओ बघून स्पष्ट होत आहे। एवढा दगड जर टाकला असता काच पूर्ण फुटून अनिल देशमुखांचा चेहरा रक्तबंबाळ झाला असता। दगड जेव्हा पडला तेव्हापर्यंत अनिल देशमुख यांना काही झालं नव्हतं। फोटो काढणारा सुद्धा साइड ग्लासमध्ये दिसत होता। जेव्हा त्यांनी सेल्फ रेकॉर्डिंग केलं तेव्हाच त्यांच्या डोक्यावर जखम आली आणि याच मुद्द्यावर काही प्रश्न उपस्थित होतात। डोक्याला मार लागलाच नाही तर रक्त कुठून आलं? इतका मोठा दगड गाडीवर पडला तेव्हा मागच्या गाडीतील माणसं काय करत होती? 6 गाड्या मागे सोबत होत्या, ते कुठे होते? फोटो काढण्यासाठी वेळ होता पण त्या हल्लेखोराला का पकडलं नाही? असे प्रश्न आता स्थानिक भाजपकडून विचारण्यात येत आहे। निवडणूक जिंकण्यासाठी सलील देशमुख यांनी स्वतःच्या वडिलांच्या साथीनं हा प्रकार घडून आणला नाही ना, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे।